नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री दत्तात्रयांचा साक्षात्कार म्हणजे केळवणे गावचे श्री दत्त मंदिर। दत्त भक्तांसाठी दत्त जयंती हा एक पवित्र सण आहे, जो त्यांच्या भक्तीचा आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे। भगवान श्री नृसिंह सरस्वती यांच्या श्री गुरुचरित्र या ग्रंथाला महाराष्ट्रात मोठी मान्यता आहे। असे म्हणतात की गुरुकडून भगवान श्री दत्तात्रय यांनी ज्ञान प्राप्त केले, म्हणून त्यांना गुरु म्हणूनही पूजले जाते। असुरी शक्तीच्या वाढत्या वर्चस्वामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार देवगणांनी दत्तांना अवतार घेण्यास सांगितले, म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्रि ऋषी आणि माता अनुसया यांचे अपत्य बनून जगाच्या उद्धारासाठी अवतरले, म्हणून दत्तात्रयांना त्रैमूर्तीचा अवतार मानले जातात। दत्त जयंतीच्या दिवशी भक्त दत्ताच्या नामजपाने व प्रार्थनेने दिवस सुरू करून तोरण, रांगोळ्या काढून संध्याकाळी दत्त स्तोत्राचे पठण करून मोठ्या भक्तिभावाने पूजा, आरती, भजन, कीर्तन, पालखी काढून दत्तात्रयांचा जन्मदिवस संध्याकाळी साजरा करतात। भारतात कित्येक ठिकाणी श्री दत्तात्रयांचे पवित्र स्थान पूजले जातात। त्यातील मुख्यतः महाराष्ट्रात कित्येक गावात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साह व हर्ष आनंदाने साजरी केली जाते। हे गावोगावात मंदिरे अशीच बनली नाहीत, प्रत्येक मंदिराच्या पाठीमागे काही ना काही इतिहास असतोच। श्री दत्तात्रयांच्या साक्षात्काराने असेच एक बनलेले मंदिर म्हणजे केळवणे गावचे श्री दत्त मंदिर। केळवणे गाव हे पनवेल तालुक्यातील पेण, उरण व पनवेल या तीनही तालुक्यांना जोडणारे पंचक्रोशीतील सर्वात मोठे गाव। गावाला तसा खूप जुना ऐतिहासिक वारसा आहे। ही गोष्ट 50 ते 60 वर्षांपूर्वीची। केळवणे गावातील अतिशय पुण्यवान असा धर्माचा ह्या कोळी हा नाखवा आपल्या कुटुंबासह गुण्या गोविंदात राहत होता। एकदा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पहाटे त्यांची सून म्हणजे मुलगा कृष्णा याची पत्नी सावित्री हिला दरवाजात एक माणूस चिपळ्या वाजवत असताना दिसला, पण हे अधूनमधून नेहमी होऊ लागलं। मग मात्र ही गोष्ट तिने घरच्या सर्वांना सांगितली। सर्वांनी समजावले की तुला भास झाला असेल, पण एके दिवशी तिची नणंद लक्ष्मी हिलासुद्धा तो माणूस दिसला। आत्ता मात्र घरातील सर्व माणसे घाबरून गेली होती। धर्मा नाखवा त्यांची पत्नी नामूबाई तशी सात्विक आणि पतिव्रता स्त्री होती। तिने आपल्या पतीसह गावातील तत्कालीन ब्राह्मण बालकृष्ण नातू यांना याबाबत विचारणा केली। ब्राह्मण बालकृष्ण नातू हे व्यक्तिमत्व म्हणजे अतिशय गुणवान, प्रखर, ज्ञानी, प्रत्येक प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर होते। त्यांनी सांगितले की घाबरू नका, प्रत्यक्ष एकमुखी दत्तात्रयांनी तुम्हाला हा दृष्टांत दिला आहे। तुमच्या आभारातील जागेमध्ये श्री दत्तात्रयांचा पदस्पर्श झालेला आहे, त्यामुळे त्यांना त्या जागेत आपले वास्तव्य स्थान निर्माण करायचे आहे। त्या जागेत त्यांच्यासाठी एक मंदिर बांधावे अशी त्यांची इच्छा आहे। ईश्वराची इच्छा हेच आपले कर्तव्य अशी खुणगाठ बांधून धर्मा नाखवा आणि नामू कोळीन या दोन्ही दाम्पत्यांनी सर्व समस्यांना तोंड देऊन मंदिर बांधायला सुरुवात केली। परंतु खऱ्या भक्ताची परमेश्वर नेहमी परीक्षा घेत असतो। त्यांच्या कार्यात अडथळे, समस्या निर्माण करतो। त्या समस्येतून जो भक्त वाट काढून पुढे जातो तोच देवाला प्रिय असतो। मंदिरांसाठी जमीन खोदकाम करताना त्या जागेत शेकडो साप दिसले, कित्येक अडचणी आल्या, परंतु त्या सर्वांवर मात करून 1981 साली सुशोभित व आकर्षित असे मंदिर तयार झाले। तेव्हापासून गावात उत्साह, आनंद व जल्लोषात दत्त जयंती साजरी होऊ लागली। आजूबाजूच्या गावोगावी नामकोळणीच्या दत्त मंदिराची दत्त जयंती अशी प्रसिद्धी मिळू लागली, कारण त्यावेळचे प्रसिद्ध कव्वालीकार प्रल्हाद शिंदे, रंजना शिंदे यांची हमखास कव्वाली हे दरवर्षी तिथलं आकर्षण होतं। त्यानंतर लोकरंजन व समाज जागृतीसाठी प्रख्यात भारुडे व संगीत भजने, कीर्तने, पडद्यावरील चित्रपटसुद्धा ठेवली जात असत। इतक्या मोठ्या संपूर्ण गावासह आजूबाजूच्या गावांनीही जेवणाची व्यवस्था केली जाते। आता नामूबाई आणि धर्मा नाखवा यांच्या हयातीनंतर त्यांचा मुलगा कृष्णा कोळी, त्याची मुले व कुटुंब यांनी ही जबाबदारी पूर्णपणे स्वीकारून हा दत्त जयंतीचा उत्सव त्याच हर्ष, जोशात व आनंदाने साजरा करत आहेत। 2018 पासून या मंदिरावर श्री दत्त ट्रस्टची स्थापना झाली असून हे ट्रस्ट आता सर्व व्यवस्थापनाचे कार्य सांभाळते। 2020 साली या मंदिराचे अगदी सुशोभित आणि आकर्षक पद्धतीने जीर्णोद्धार झाला आहे।
श्री दत्तात्रयांच्या साक्षात्काराने बनलेल्या या मंदिराचे दर्शन म्हणजे भक्तांचे भाग्योदय होय. आवाज महामुंबईचा चॅनेल्ससाठी अजय शिवकरसह तृप्ती भोईर, केळवणे पनवेल.